मंडळी, आयुष्य म्हणजे जगण्यापासून मृत्यूपर्यंतचा स्वतःशी, समाजाशी, परिस्थितीशी झगडण्याचा प्रवास. आणि त्या प्रवासात जगण्यासाठी, आपल्या कुटुंबाला जगवण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. जरी या व्यवस्थेनं त्याच्या आणि त्याच्या लेकरांना तोंडचा घास हिरावून घेतला असला, त्याच्या वाटेत काटे पेरले असले, वेळप्रसंगी तो हतबल होत असला, तरी संसार ही एकमेव अशी गोष्ट आहे जी त्याला पुन्हा जिद्दीनं उठून लढण्याची प्रेरणा देत असते. आयुष्याची झगडण्यासाठी रखरखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊलं थकलं नाही म्हणत अशी माणसं सुखवासी भविष्याच्या शोधात आपल्या आजच्या वर्तमानात गुरासारखी राबत असतात. सुकलेल्या भाकरीला पाण्याशी तोंडी लावतात, कर्जाच्या रकमेची पैना पै चुकती करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात, पण आपल्या संसाराच्या जबाबदारीपासून पळ काढत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये एका अशाच जिद्दीनं पेटलेल्या माणसाची, त्याच्या संसाराची एकाच वेळी प्रेरणादायी आणि दुर्दैवी असणारी कहाणी आपण जाणून घेणार आहोत. ज्याने तब्बल 10 वर्ष झालं त्याचा सगळा संसार एका ट्रकमध्येच थाटलाय. त्याची बायका पोरं संघ घेऊनच तो त्याच्या रोजंदारीचं काम सुद्धा करतो. ही एका ड्रायव्हरची संघर्षमय कहाणी. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष वारी. मंडळी, विदर्भ म्हणजे तसा तुलनेनं महाराष्ट्राचा कमी प्रगत कोपरा. पावसाच्या जीवावर शेती हा तिथला मुख्य वीक पॉइंट. त्यामुळे गावाकडच्या माणसांना शहराची वाढ धरण्याशिवाय तरुणोपाय नाही. त्याच विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील जनुना गावचे रहिवासी एकनाथ तुकाराम पवार, त्यांच्या पत्नीचं नाव ललिता पवार. त्या दोघांना तशा एकूण 3 मुली, पण त्यापैकी 9 वर्षाच्या सर्वात मोठ्या मुलीला गावात नातेवाईकांजवळ ठेवून एकनाथ पवार यांनी गेल्या 10 वर्षांपासून त्यांची बायको व इतर 2 मुलींसह त्यांच्या ट्रकमध्ये संसार थाटलेला आहे. गेल्या 10 वर्षांपासून ते आपल्या कुटुंबासह जिथं त्यांना ट्रिप असेल तिथं जाऊन आणि ट्रकमध्ये राहूनच प्रवास करत आहेत. एक 7 वर्षाची आणि दुसरी 5 वर्षांची अशा 2 मुली एकनाथ पवार आणि ललिता पवार यांच्या सोबत राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची आहे की वेळप्रसंगी एकनाथ पवार त्यांच्या पत्नी ललिता पवार यांना ट्रक चालवावं लागत आहे. एकही दिवस कामावरून सुट्टी घेणं त्यांना परवडत नाही. कित्येकदा आजारपणात सुद्धा त्यांनी माल वाहतूक केलेली आहे. आपल्या संसारासाठी हे कुटुंब पुणे ते नागपूर दरम्यान मालाची वाहतूक करतं. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणं सुद्धा कठीण होत आहे. त्यांच्या कामात माझी मदत होईल. दिवसातले 18-17 तास ड्रायव्हिंग करावं लागतंय. अधेमध्ये माल लोडिंग अनलोडिंग आहेच. तो भार कमी व्हावा म्हणून मी सोबत राहत असल्याचं ललिता पवार यांनी सांगितलंय. पण इतकं करूनही 2 दिवसांच्या जेवणाची व्यवस्थित सोय होत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे. पण म्हणजे घरदार सोडून असं ट्रकात राहण्याची वेळ एकनाथ पवार यांच्यावर का आली? तर त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार 2023 साली त्यांनी महिंद्रा कंपनीचा कर्ज काढून एक ट्रक विकत घेतला होता. पण त्या ट्रकमध्ये सातत्यानं तांत्रिक बिघाड व्हायचा. ट्रकमधील तांत्रिक बिघाडांमुळे अनेकदा ते वाहन रस्त्यातच उभं करावं लागायचं. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या साधनांवरही परिणाम झाला. दरम्यान बऱ्याचदा कंपनीकडे तक्रार करूनही सदर कंपनीकडून त्यांना कोणतंही सहकार्य मिळालं नसल्याची माहिती एकनाथ पवार यांनी दिली आहे. ट्रकचं कर्ज फेडण्यासाठी महिन्याला त्यांना 68,500 रुपयांचा हप्ता भरावा लागतो. पण इतकं उत्पन्न सुद्धा मिळत नसल्यामुळे ते कुटुंबाला घरी काहीच पैसे देऊ शकत नव्हते. परिणामी त्यांनी पैशांची अधिक बचत करण्यासाठी आपलं कुटुंब सोबत ठेवल्याचं म्हटलं जात आहे. त्यातून अगदीच खूप पैशाची बचत होत नसली तरी पैशांचा हप्त्याचा अतिरिक्त ताण मात्र थोड्याफार प्रमाणात कमी होतो असं त्यांचं म्हणणं आहे. एकनाथ पवार सांगतात की कधी कधी त्यांच्यावर इतका मानसिक दबाव येतो की ते टोकाचा निर्णय घेण्याचा पण विचार करतात. पण पत्नी आणि मुलींचा चेहरा पाहिला की ते पाऊल उचलण्याचं त्यांचं धाडस होत नाही. थोडी का होईना त्यांच्या जगण्याची उमेद कायम राहते. माझी बायको मला ट्रक चालवण्यात साथ देते. त्याशिवाय ती गाडीत किंवा आम्ही जिथं रस्त्यात थांबतो तिथं मुलींचा अभ्यास घेते, त्यांना अभ्यासासाठी प्रेरित करते. मात्र रस्त्यावर राहून मुलींना शिक्षण देणं आणि त्यांचं योग्य संगोपन करणं जितकं ऐकायला सोपं वाटतंय तितकं सोपं नाही. बाकी नागपूर पुढे नागपूर असा प्रवास करताना किंवा मालाची वाहतूक करत असताना आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडूनही अधेमध्ये खूप त्रास होतो अशी खंत ते बोलून दाखवतात. आधीच कर्जाचा डोंगर, त्यात रोजच्या जेवणाची, पोरींच्या शाळेची चिंता, याचं टेन्शन असताना असं काही घडलं की अजूनच खचून जायला होतं. कर्जाचे हप्ते आणि कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी लागणारी आर्थिक घडी बसवताना एकनाथ पवार यांची तारेवरची कसरत होते. त्यात आपल्याला त्रास होत असल्याची व्यथा ते बोलून दाखवतात. गाडीच्या मेंटेनन्ससाठीही पैसे खर्च करताना त्यांच्या काळजात धाकधूक होते. पण गाडी हेच एकमेव कमाईचं साधन असल्यानं तिची निगा राखणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. विशेष म्हणजे रस्त्यावर जेवण बनवणं, मुलींना शिक्षण देणं आणि त्यांचं संगोपन करणं
हे आव्हान त्यांच्या समोर असून त्यांना सरकार आणि सामाजिक संस्थांकडून थोड्याफार प्रमाणात मदतीची अपेक्षा आहे. बाकी त्यांचा लढण्याचा स्वभाव बघता त्यांच्या मुली सुद्धा लवकरच त्यांना सुखाचे दिवस दाखवतील यात शंका नाही. कारण त्यांना परिस्थितीच्या विस्तवाची आणि आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे. बाकी त्यांच्या या संघर्षाची कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.